बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला। यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। त्यापैकी 4 प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सोलार कंपनी परिसराला भेट दिली असून कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे निदर्शने सुरू केली आहे। स्फोट प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कामगार त्यांचे नातेवाईक यांच्या वतीने कडू यांनी केली आहे। बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत गेल्याने परिसरातील शेकडो गावकरी आणि कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे नातेवाईक बाजारगाव मधील कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे जमा झाले होते। त्यांना कंपनीत प्रवेश नाकारल्याने व आतमध्ये काय झाले याची माहिती देत नसल्याने ते संतप्त झाले होते। दरम्यान गुरुवारी या घटनेची माहिती कळताच प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते होते। त्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे जोरदार निदर्शने केली। या प्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली। दरम्यान व्यवस्थापनाने कडू यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले। कडू हे त्यांच्या शिष्टमंडळासह चर्चेसाठी गेले, पण थोड्या वेळाने ते परत आले। 2 दिवसात जर स्फोट प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल झाले नाही तर पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला। वाटते का 10-15 लोक मृत्यू पावल्यानंतर एमडीवर गुन्हा दाखल नाही, इथे व्हिजिट झाली नाही। व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काही अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही। पोलीस येतं, टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही, टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही। का होतं एवढ्या मोठ्या घटना? काय कारण आहे? आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जिथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूनं राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे? कसं आहे, आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतो त्याला काही लेनदेन नाही। इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना, ते जाऊ नये पण गेलं असतं ना, मग सगळ्या कारवाई झाल्या असत्या। एका पाठोमागं आहे 8वी घटना इथली। किरकोळ घटना तर पूर्ण दाबल्या आहे। आता मी पोलिसांना विचारलं, इंजिनियर गुन्हे दाखल करतात, मालकावर नाही। मालक मोठा आहे ना, श्रीमंत आहे ना, त्याला वाचवायचा प्रयत्न होता आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार नाही। आला टाइम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ, आम्ही त्यांच्या घरावर घेरावबंदी करू। नाही, जे जखमी आहे ते आयसीयू मध्ये आहे काही लोक। आता हे म्हणतात एकच मृतक झाला, वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलं होतं इथे। म्हणजे किती मोठा, म्हणजे ही लहान घटना नाही आहे। कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असत्या। कसं आहे, दर 3 महिने 4 महिन्यांना तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्या तपासणी अधिकारी काय तर काजू बदाम खाऊन चालले जातात। मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं, थोडंशा जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती। प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचा नाही, घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे, प्रदूषण विभाग असेल, जे काही विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं? आणि मागच्या 3 घटनेवर यांनी इंजिनियर गुन्हा दाखल केला, एमडीवर का केला नाही? इतर ठिकाणी तुम्ही सगळ्यांवर गुन्हे दाखल करता आणि इथं इंजिनियरलाच का पकडलं? का बरं? राजकीय त्याला मजबूती आहे म्हणून? तो भाजपच्या संबंधित आहे म्हणून? म्हणजे कायदा गरीबासाठीच आहे। इंजिनियर बरा पकडाले गरीब आणि एमडी बरा मस्त। हे असे कायदे हे रोज संविधानाला तोडतात, चिकनाचूर करतात ना, काही पडलं नाही। असंच तो वर्धेचा पण एक प्लॅन्ट आहे, तिथे पण असेच आहे। दर म्हणजे ते तर सरळ सरळ भाजपच्या नेत्याचंच नाव सांगते, भाजप के नेताओं की फॅक्टरी, इसमें कुछ नहीं होता, आणि दबावतोय। प्रचंड गुन्हे दाखल। आता इथे लाठीचार्ज झाला रात्री, म्हणजे सामान्य माणसावर लाठीचार्ज, तिथं मस्त त्यांना संरक्षण देतं पोलीस। आणि हे गृहमंत्र्याच्या, सीएम आणि गृहमंत्र्याच्या होम जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर मग अपेक्षा काय करायची? काय अपेक्षा करायची? आम्ही विरोधात आहे म्हणून नाही बोलत आहे, पण ही तर वास्तविकता आहे ना। ही वास्तविकता आहे का तुम्ही इथे सीएम आहे, सीएमच्या आजूबाजू जिल्ह्यामध्ये लागोपाठ 3 अपघात होतं आणि तुमचा अंकुश नाही, तुमचा दबाव संपलेला की काय असं वाटतं? यांनी तर तापाले पाहिजे हो। तर हे सीएमचा जिल्हा आहे
कॅबिनेट मंत्री गडकरी इथं राहतं, इथून पुऱ्या देशाला RSS चालवतं, त्या जिल्ह्यामध्ये हे हाल. आता आमचा कामगार मेला, आता काही नाही, पण हा जर मुस्लिम आणि हिंदूच्या दंगलीत मेला असताना मग नागपूर बंद राहिलं असतं. पण ह्या मालकानं मारलं त्या हिंदू कामगाराला. आता त्याला काही कदर नाही. म्हणजे कामगार म्हणून मेला तर तो हिंदू होत नाही, आणि दंगलीत मेला तर हिंदू होतं या देशामध्ये. आता कोणी येणार नाही, काही नाही, बिलकुल स्वस्त आहे, मस्त आहे. हे नाही ते काही चर्चा झाली का आता? काय चर्चा आहे त्याला? HR ला काय समजणार आहे? HR म्हणजे काय? तो काय टेक्निकल पर्सन आहे का? काय रिपोर्ट नाही. तुम्ही सांगा, 8 घंटे झाले पोलिसाजवळ रिपोर्ट नाही, काय आहे काय नाही, अंदर काय झालं, किती जखमी आहे, किती मरण पावले, काही नाही. अजूनही टेक्निकल पर्सन आला नाही, तहसीलदार आला नाही, कलेक्टर आला नाही, SP आला नाही. म्हणजे ही अवस्था आहे. मला वाटतं सकाळी कलेक्टर येऊन गेला असायला पाहिजे होता, SP येऊन आले पाहिजे होता. ते तिकडे वसुलीत मस्त आहे, मग नाही व्यवस्थित. म्हणजे आता मग चर्चा नाही केली का याच्यासोबत? चर्चा यांच्यासोबत चर्चा काय? हे टेक्निकल पर्सनच नाही आहे. आम्ही आंदोलनाचा वेळ देऊ त्यांना. जर व्यवस्थित जर बाय प्रोसेस कायदेशीर जर कारवाई झाली नाही याच्यात, तर आम्ही वेळ पडले तर CMच्या घरांना घेराव घालू आणि SPच्या पण. कंपनीत वारंवार अपघात घडत असून कामगाराचे प्राण जात आहेत. मात्र तरीही पोलीस, प्रदूषण महामंडळ आणि जिल्हा प्रशासन काहीच करत नाही. याबाबत कडू यांनी संताप व्यक्त केला. रात्री 12:30 वाजताच्या सुमारास प्लांट मधून धूर उठताना दिसला. त्वरित सुरक्षा पथकाने सायरन वाजवून इशारा दिला आणि कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुतेक कामगार सुरक्षित बाहेर पडले. दरम्यान R&D लॅब मध्ये कार्यरत मयूर गणवीर बाहेर येत असतानाच प्रचंड स्फोट झाला. स्फोटातून उडालेल्या मोठ्या दगडांच्या तडाख्यात ते जागीच ठार झाले. स्फोटाचा आवाज तब्बल 10 किलोमीटरवर ऐकू आला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण इमारत कोसळली व मलबा थेट राष्ट्रीय महामार्गावर पडला. कंपनी परिसरातील HR ऑफिस, सिक्युरिटी ऑफिस तसेच मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले. कंपनीत उभ्या असलेल्या बसची काच फुटली. 2 कामगारांचे पाय गमवावे लागले. मलब्याचा मोठा भाग कंपनीच्या कबाड विभागावर कोसळला. या दुर्घटनेत कैलाश वर्मा व मनीष वर्मा गंभीर जखमी झाले. लोखंडी पत्रा पडल्याने त्यांचे दोन्ही पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि शेवटी त्यांना पाय गमवावे लागले. स्फोटानंतर कंपनी परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमले व आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊ लागले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार राजू गणवीर, SDPO बापूसाहेब रोहोम तसेच स्फोटक, पर्यावरण, कामगार आणि सेफ्टी विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालय व कंपनीने ठरवलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचा प्राथमिक उपचार कोंढाळी आरोग्य केंद्रात करण्यात आला. दरम्यान शेजारच्या गावातील काही उपद्रवींनी कंपनी परिसरात घुसून तोडफोड केली. कामगारांच्या बसांची काच फोडली. HR आणि सिक्युरिटी ऑफिस मध्ये घुसून संगणकासह साहित्याची मोडतोड केली. शोकमग्न परिवार व भीतीचे वातावरण या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मृत कामगार मयूर गणवीर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनी परिसरात व आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।